छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या या अहिल्यानगरीत जर एखाद्या तरुणावर केवळ तो हिंदू आहे किंवा कपाळावर टिळा आहे या कारणावरून हल्ला झाल्याचा आरोप होत असेल तर सवाल फक्त धीरज परदेशी यांच्या मृत्यूचा नाही, सवाल आहे या शहरात सामान्य नागरिक किती सुरक्षित आहेत। धीरज यांच्या पत्नीचा गंभीर आरोप, 4 आरोपी अटकेत, पोलिसांचा तपास हैदराबाद पर्यंत, पण या संपूर्ण प्रकरणामागची कथा अद्याप पूर्णपणे समोर आली आहे का? हल्ला अचानक झाला होता की त्यामागे नियोजन होतं? धार्मिक द्वेषाचा आरोप तपासात खरा ठरतो का? आणि 4 आरोपींपलीकडे या प्रकरणात आणखी कोणाची भूमिका आहे का? नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट। 7 ऑगस्ट रोजी अहिल्यानगरच्या मुकुंदनगर परिसरात महापालिकेच्या पतदिव्यांचे पोल बसवण्याचे काम सुरू होते। महापालिका कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी या कामासाठी घटनास्थळी उपस्थित होते। याच वेळी कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर जिहादी जमावाकडून हल्ला झाल्याचा आरोप आहे। या हल्ल्यात धीरज गंभीर जखमी झाले। हल्ल्यात तलवार आणि इतर धारदार शस्त्रांचा वापर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। जखमी धीरज यांना तातडीनेच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचार सुरू असतानाच धीरज परदेशी यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर अहिल्यानगर शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। धीरज परदेशी यांच्या पत्नीने या घटनेबाबत गंभीर आरोप केले आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार धीरज यांच्या कपाळावर भगवा टिळा असल्याच्या कारणावरून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला। हल्ल्यावेळी इसको मार डालो अशा घोषणा दिल्याचाही त्यांनी आरोप केला आहे। मात्र हे आरोप सध्या कुटुंबियाकडून करण्यात आले आहेत। या आरोपांची सत्यता आणि हल्ल्यामागचा नेमका हेतू पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे। घटनेनंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला। या प्रकरणात सुरुवातीला युनुस खान साहेब शेख याला अटक करण्यात आली। त्यानंतर तपासाचा माग काढत पोलीस हैदराबाद पर्यंत पोहोचले। हैदराबाद येथून जिहादी प्रवृत्तीचे आरोपी मेहराज सय्यद, मुस्तकीन सय्यद आणि सिराज सय्यद यांना ताब्यात घेऊन अटक केल्याची माहिती आहे। अशा प्रकारे या प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपी अटकेत असल्याची माहिती आहे। मात्र तपास अजूनही सुरू आहे। हल्ल्याचा नेमका हेतू काय होता? घटनेपूर्वी कोणतं नियोजन झालं होतं का? आणि अटकेतील आरोपींशिवाय आणखी कोणाचा सहभाग आहे का? या प्रश्नांची उत्तरं पोलीस तपासातून समोर येणं महत्वाचं आहे। धीरज परदेशी यांच्या मृत्यूची माहिती समोर आल्यानंतर अहिल्यानगरमध्ये संतापाची प्रतिक्रिया उमटली। हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून अहिल्यानगर बंदची हाक देण्यात आली आहे। दोषींवर कठोर कारवाई करावी, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा आणि दोष सिद्ध झाल्यास कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे। महापालिका कर्मचारी संघटनेनेही कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला आहे। या प्रकरणात 4 आरोपी अटकेत आहेत। पोलिसांचा तपास हैदराबाद पर्यंत पोहोचला आहे। मात्र आता तपासाची दिशा अधिक महत्वाची ठरणार आहे। हल्ल्याचा नेमका हेतू काय होता? धार्मिक द्वेषाचा आरोप तपासात सिद्ध होतो का? हल्ला पूर्वनियोजित होता का? आणखी कोणाचा सहभाग आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं पुराव्यांच्या आधारे समोर येणं गरजेचं आहे। धीरज परदेशी यांच्या मृत्यूमुळे मुकुंदनगर हल्ल्याचं प्रकरण अधिक गंभीर बनलं आहे। 4 आरोपी अटकेत असले तरी घटनेमागचं संपूर्ण सत्य अजून तपासातून समोर येणं बाकी आहे। आरोप वेगळे आणि तपासातील सत्य वेगळं, त्यामुळे या प्रकरणातील प्रत्येक पैलूचा निष्पक्ष तपास होऊन दोषी कोण आहेत हे पुराव्यांसह समोर येणं महत्वाचं आहे। धीरज परदेशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळणार का? मुकुंदनगर हल्ल्याची संपूर्ण साखळी उघड होणार का? याकडे आता संपूर्ण अहिल्यानगरचं लक्ष लागलं आहे। मी संदीप जगताप आणि आपण पाहत होतात भीमप्रहार न्यूज मराठी।